Hello students, good morning to everybody. Welcome to Good morning, sir. welcome to JTS Junior College online teaching learning platform. Today we are going to study chapter 2 in your physics textbook, that is mathematical methods. Earlier we have studied units and measurement. We will carry the chapter further and study mathematical methods. We know that physics is related with mathematics, so we need to understand some mathematical tools to understand the topics that are covered in this book. Vector analysis and elementary calculus are two among these. You will learn calculus in detail in mathematics in standard 12. In this chapter, we are going to learn about vector analysis, and we will have a preliminary introduction to calculus, which will be sufficient for us to understand the physics that we will learn in this book. मित्रांनो, फिजिक्स जरी हे शास्त्र असलं तरी देखील ते मॅथमॅटिक्सच्या शिवाय अपूर्ण आहे. मॅथमॅटिक्सचे बेसिक कन्सेप्ट्स आपल्याला इथं माहीत असणं गरजेचं आहे. त्या उद्देशाने आपण या चॅप्टरमध्ये फिजिक्समधलं जे काही मॅथमॅटिक्स आपल्याला आवश्यक आहे ते अभ्यासण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामध्ये व्हेक्टर ॲनालिसिस आहे आणि कॅल्क्युलस हा एक दुसरा भाग आहे. इथं या चॅप्टरमध्ये प्रामुख्याने आपण व्हेक्टर ॲनालिसिस अभ्यासणार आहोत. कॅल्क्युलस हा स्वतंत्र चॅप्टर तुम्हाला मॅथमॅटिक्समध्ये इयत्ता 12वी मध्ये असणार आहे. पण या चॅप्टरमध्ये किंवा या पुस्तकामध्ये पुढे जे काही संकल्पना येतील त्यामध्ये जे काही बेसिक प्रिलिमिनरी मॅथमॅटिक्सची आवश्यकता आहे तेवढं मॅथमॅटिक्स आपण या चॅप्टरच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत. In previous chapter, we had studied different aspects of physical quantities, like their division into fundamental and derived quantities, their units and dimensions. मित्रांनो, या अगोदरच्या चॅप्टरमध्ये भौतिक शास्त्रामधील ज्या काही भौतिक राशी आहेत त्यांचे विभिन्न पैलू आपण मागच्या चॅप्टरमध्ये अभ्यासलेले आहेत. फिजिकल क्वांटिटीचे दोन मुख्य भाग आपण बघितले, फंडामेंटल आणि डिराइव्ड क्वांटिटी. या क्वांटिटीज ज्या आहेत या क्वांटिटीज आपण डिफाइन केल्या, त्यांचे युनिट्स कसे लिहायचे, त्यांचे डायमेन्शन्स कसे लिहायचे हे आपण अगोदर बघितलं. यू विल नीड टू अंडरस्टँड that all physical quantities may not be fully described by their magnitudes and units alone. मागच्या चॅप्टरमध्ये आपण बघितलं कुठल्याही भौतिक राशीला व्यक्त करण्यासाठी आपल्याला त्याचा मॅग्निट्यूड आणि त्याचं युनिट आवश्यक आहे. पण प्रत्येक भौतिक राशीला मॅग्निट्यूड आणि युनिटच्या स्वरूपात व्यक्त करणं शक्य नाही. फॉर एक्झाम्पल, इफ यू आर गिवन द टाइम फॉर विच अ मॅन हॅज वॉक्ड with a certain speed, you can find the distance traveled by the man, but you cannot find out where exactly the man has reached unless you know the direction in which the man has walked. जर एखादा व्यक्ती चालतो आहे, त्या व्यक्तीचा तुम्हाला स्पीड दिलेला असेल तर ठराविक वेळेनंतर तो व्यक्ती किती डिस्टन्स ट्रॅव्हल करेल हे तुम्हाला सहजपणे काढता येईल. पण ती व्यक्ती कुठल्या स्थानावरती पोहोचलेली असेल, त्याचं फायनल पोझिशन काय असेल, जर तुम्हाला त्याचं डायरेक्शन ते सांगितलेलं नसेल तर त्याच्या फायनल पोझिशन बद्दल तुम्हाला माहिती देणं अवघड होईल, माहिती समजणं अवघड होणार आहे. Therefore, we can say that some physical quantities which are called scalars can be described with magnitude alone, whereas some other physical quantities which are called vectors
need to be described with magnitude as well as direction. काही भौतिक राशी अशा आहेत की त्यांचं फक्त मॅग्निट्यूड सांगितल्याने त्याबद्दलची आपल्याला पूर्ण माहिती मिळते. मग अशा ज्या क्वांटिटीज आहेत ज्या फक्त मॅग्निट्यूडने व्यक्त होतात अशा क्वांटिटीजना स्केलर म्हणायचं. पण काही इतर क्वांटिटीज ज्या आहेत त्यांना मॅग्निट्यूडच्या व्यतिरिक्त मॅग्निट्यूडच्या बरोबरीने आपल्याला डायरेक्शनही सांगावं लागतं, त्यावेळेस आपल्याला त्यांची संपूर्ण माहिती मिळू शकते. मग अशा ज्या क्वांटिटीज आहेत ज्यांना मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही आवश्यक आहेत, दे आर कॉल्ड वेक्टर्स. सो वेक्टर्स नीड टू बी डिस्क्राइब्ड विथ मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन, आणि स्केलर्स कॅन बी डिस्क्राइब्ड ओनली विथ magnitude. In the above example, the distance traveled by the man is a scalar quantity, while the final position of the man relative to his initial position, म्हणजेच his displacement, can be described by magnitude and direction and is a vector quantity. व्यक्ती जो एका स्थानावरनं दुसऱ्या स्थानावरती गेलेला आहे त्याने किती अंतर चाललं हे जर आपण काढलं तर त्याला डिस्टन्स म्हणायचं आणि ती स्केलर क्वांटिटी आहे. पण जर त्या डिस्टन्सच्या व्यतिरिक्त ती व्यक्ती कुठल्या दिशेमध्ये गेलेली आहे त्याचं अंतिम स्थान सुरुवातीच्या स्थानापासून अंतिम स्थान कुठं आहे हे जर आपल्याला समजलं तर त्या क्वांटिटीला म्हणायचं आहे वेक्टर क्वांटिटी, आणि ती क्वांटिटी आहे डिस्प्लेसमेंट. इन दिस चॅप्टर you will study different aspects of scalar and vector quantities. या चॅप्टर मध्ये आपण स्केलर आणि वेक्टर च्या विभिन्न पैलू जे आहेत ते पैलू इथं समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. स्केलर्स म्हणजे काय त्या अगोदर समजावून घेऊ. फिजिकल क्वांटिटीज which can be completely described by their magnitude are called scalars. ज्या क्वांटिटीज पूर्णतः डिस्क्राइब करण्यासाठी फक्त मॅग्निट्यूडची आवश्यकता आहे, परिमाणाची आवश्यकता आहे, यांना स्केलर्स म्हणायचं आहे. दे आर स्पेसिफाइड बाय अ नंबर अँड अ युनिट. या क्वांटिटीज नंबर आणि युनिटच्या साहाय्याने व्यक्त होतात. फॉर एक्झाम्पल, when we say that a given metal rod has length 2 meter, it indicates that the rod is 2 times longer than a certain standard unit, that is meter. Thus the number 2 is the magnitude and meter is the unit. Together they give us a complete idea about the length of the rod. Thus length is a scalar quantity. समजा आपल्याला एक मेटल रॉड दिलेला आहे, त्या मेटल रॉडची लांबी 2 मीटर आहे असं सांगितलं गेलेलं आहे. तर 2 मीटर या संख्येवरनं आपल्याला काय लक्षात येत आहे, तर त्या रॉडची लांबी जी आहे ही मीटर या स्टँडर्ड युनिट मध्ये मोजली गेलेली आहे. 1 मीटर हे स्टँडर्ड युनिट आहे आणि आपल्याला दिलेल्या रॉडची लांबी त्या स्टँडर्डच्या दुप्पट आहे. या 2 आणि मीटर या 2 संख्येंवरनं, या 2 गोष्टींवरनं आपल्याला त्या रॉडच्या लांबीबद्दल पूर्ण कल्पना मिळते आहे. मग अशी जी क्वांटिटी आहे लेंथ, ज्यामध्ये आपल्याला मॅग्निट्यूड आणि युनिट या 2 गोष्टींवरनं त्या फिजिकल क्वांटिटीची पूर्ण माहिती मिळते, म्हणून ती स्केलर क्वांटिटी आहे. लेंथ स्केलर क्वांटिटी आहे. सिमिलरली मास, टाइम, टेम्परेचर, डेन्सिटी, घनता म्हणजे डेन्सिटी आर एक्झाम्पल्स ऑफ स्केलर्स. स्केलर्स कॅन बी ॲडेड और सबट्रॅक्टेड बाय रूल्स ऑफ सिंपल अल्जेब्रा. तुम्ही जे काही अंकगणित अभ्यासलेलं आहे, 2 अधिक 4 बरोबर 6, 4 अधिक 2 बरोबर 6, या पद्धतीने ही जशी आपण बेरीज करतो या पद्धतीने स्केलर्सची देखील आपल्याला बेरीज आणि वजाबाकी ही करता येऊ शकते. पुढे बघूया वेक्टर्स.
The physical quantities which need magnitude as well as direction for their complete description are called vectors. Examples of vectors are displacement, velocity, force, etc. ज्या भौतिक राशींना पूर्णपणे व्यक्त करण्यासाठी मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन या दोघांची गरज पडेल आणि या दोघांमुळे जर ते पूर्णपणे व्यक्त होत असतील तर अशा क्वांटिटीजना म्हणायचं आहे वेक्टर्स. एक्झाम्पल आपण बघितले डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी, फोर्स एक्सेट्रा. अ वेक्टर कॅन बी रिप्रेझेंटेड बाय अ डायरेक्टेड लाईन सेगमेंट और बाय एन एरो. वेक्टरला दर्शवण्यासाठी एक लाईन सेगमेंट किंवा एरो दाखवण्याची गरज आहे. एरोच्या साह्याने त्यांना दाखवता येऊ शकतात. द लेंथ ऑफ द लाईन सेगमेंट ड्रॉन टू अ स्केल गिव्स द मॅग्निट्यूड ऑफ द वेक्टर. जर आपण त्या वेक्टरची लाईन सेगमेंट जी आहे त्या वेक्टरला दर्शवणारी जी काही लाईन सेगमेंट आहे त्या एका विशिष्ट स्केलवरती जर ड्रॉ केली तर त्या स्केलवरती त्या वेक्टरची जी लांबी आहे ही आपल्याला त्याचा मॅग्निट्यूड दर्शवेल. त्या एरोची जी काही लांबी असेल ती लांबी त्याचा मॅग्निट्यूड दर्शवेल. डिस्प्लेसमेंट ऑफ अ बॉडी फ्रॉम P to Q कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज P, एरो दाखवलेला आहे, Q. म्हणजे वेक्टर P पासून स्टार्ट होतोय आणि तो एंड Q वरती होणार आहे. मग P पासून Q पर्यंत त्या बॉडीचं डिस्प्लेसमेंट झालेलं आहे आणि हे डिस्प्लेसमेंट आपण अशा पद्धतीने एरोच्या साह्याने दाखवणार आहोत. P आणि एरो दाखवलेला आहे Q. म्हणजे वेक्टर P पासून सुरू झाला आणि Q वरती एंड होतोय. वेअर द स्टार्टिंग पॉइंट P इज कॉल्ड द टेल. वेक्टरचा हा जो काही स्टार्टिंग पॉइंट आहे P हा त्या वेक्टरचा टेल आहे. टेल म्हणजे शेपूट. अँड द एंड पॉइंट Q म्हणजे एरो हेड. इथं हा जो एरो हेड दिसतोय आपल्याला हा एरो हेड जो आहे तो त्या वेक्टरचा एंड पॉइंट आहे आणि याला म्हणायचं आहे हेड ऑफ द वेक्टर. लक्षात आलं. वेक्टर जिथून स्टार्ट होतो आहे त्या स्टार्टिंग पॉइंटला टेल म्हणायचं आहे. वेक्टर जिथं एंड होतो आहे म्हणजे एरोचा जो टोक आहे, एरोचं जे हेड आहे त्याला म्हणायचं आहे हेड ऑफ द वेक्टर. आता हे झालं वेक्टर P पासून Q पर्यंत. पण जर या वेक्टरला एखाद्या सिम्बॉलच्या साह्याने दर्शवायचं असेल तर सिम्बॉलिकली वी कॅन राईट इट ॲज PQ बार. इथं बघा PQ हे लेटर्स लिहिलेले आहेत आणि त्याच्यावरती बार दाखवलेला आहे. या बारचा अर्थ ही जी काही क्वांटिटी आहे PQ ही वेक्टर आहे. सिम्बॉलिकली वेक्टर्स आर ऑल्सो रिप्रेझेंटेड बाय अ सिंगल कॅपिटल लेटर विथ अन एरो अबाव इट. आता हे जे काही डिस्प्लेसमेंट आहे P पासून Q पर्यंतचं जर मी त्याला X असं चिन्ह वापरलं तर ते X जे आहे वेक्टर फॉर्म मध्ये लिहिताना त्या X च्या वरती असं बार देणार आहे मी. जर त्याला मी A मानलं तर A च्या वरती बार देणार आहे. याचा अर्थ ही क्वांटिटी A वेक्टर आहे, ही क्वांटिटी X वेक्टर आहे. आता वेक्टरला मॅग्निट्यूड पण आहे, डायरेक्शन पण आहे. स्केलरला फक्त मॅग्निट्यूड होतं. आता समजा मला एखाद्या वेक्टरचा आता सध्या मॅग्निट्यूडच पाहिजे, सध्या त्याच्या डायरेक्शनची गरज नाही. मग जर आपल्याला एखाद्या वेक्टरच्या मॅग्निट्यूड बद्दल बोलायचं असेल तर ते कसं सांगायचंय? तर मॅग्निट्यूड ऑफ अ वेक्टर कॅपिटल X इज रिटन ॲज. इथं बघा दोन व्हर्टिकल लाईन्स दाखवलेल्या आहेत. याला मॉड्युलस म्हणायचंय म्हणजे शॉर्ट मध्ये मॉड म्हणायचंय. मॉड ऑफ एक्स बार म्हटलेलं आहे. याला वाचताना मॉड्युलस ऑफ एक्स बार किंवा मॉड ऑफ एक्स बार असं म्हणायचंय. आता मॉड ऑफ एक्स बार म्हणजे इथं जरी एक्स व्हेक्टर असला तर आपण त्याचा फक्त मॅग्निट्यूड कन्सिडर करतोय. वी आर कन्सिडरिंग ओनली द मॅग्निट्यूड ऑफ द वेक्टर. लक्षात आलं. वेक्टरला एरोच्या साह्याने दर्शवलं जाणार आहे
सिम्बॉलिकली त्याला जो काही सिम्बॉल तुम्ही दिलेला असेल त्याच्यावरती आपल्याला बार द्यायचा आहे. त्यानंतर जर आपल्याला वेक्टरच्या फक्त मॅग्निट्यूड बद्दल बोलायचं असेल तर त्या वेक्टरला मॉड चिन्हामध्ये इन्क्लूड करायचं आहे, 2 उभ्या रेषांमध्ये इन्क्लूड करायचं आहे आणि ह्या चिन्हाला मॉड म्हणायचं आहे, मॉड ऑफ एक्स बार. आणि त्या मॉड चिन्हाचा जर वापर केला तर फक्त मॅग्निट्यूड महत्वाचं आहे, मॅग्निट्यूड बद्दल चर्चा करायची. लेट अस सी फ्यू एक्झाम्पल्स ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ वेक्टर्स. वेक्टर्सचे काही प्रकार बघूया. पहिला प्रकार जो आहे झिरो वेक्टर किंवा त्याला दुसरं नाव आहे नल वेक्टर. अ वेक्टर हॅव्हिंग झिरो मॅग्निट्यूड विथ अ पर्टिक्युलर डायरेक्शन, आर्बिट्ररी म्हणजे स्वेच्छेने तुम्हाला वाटेल ते निवडा, इज कॉल्ड झिरो वेक्टर. पुन्हा एकदा बघा. अ वेक्टर हॅव्हिंग झिरो मॅग्निट्यूड विथ अ पर्टिक्युलर डायरेक्शन इज कॉल्ड झिरो वेक्टर. ज्या वेक्टरचा मॅग्निट्यूड 0 आहे आणि ज्याला फक्त दिशा आहे, दिशा तुम्ही ठरवायची कुठली दिशा असेल, अशा वेक्टरला झिरो वेक्टर म्हणायचं. सिम्बॉलिकली इट इज रिप्रेझेंटेड ॲज ओ बार. कॅपिटल ओ लिहायचं आहे, त्याच्यावरती बार द्यायचा आहे, ओ बार म्हणजे झिरो वेक्टर. वेक्टर ऑफ अ स्टेशनरी पार्टिकल इज अ झिरो वेक्टर. व्हेलॉसिटी वेक्टर जो आहे, एखादा पार्टिकल स्टेशनरी आहे, स्थिर आहे, त्याची व्हेलॉसिटी किती 0, पण व्हेलॉसिटीचं वेक्टर आहे, त्याला काहीतरी डायरेक्शन आहे. मग इथं त्या पार्टिकलची व्हेलॉसिटी जी आहे ही झिरो वेक्टर आहे. द ऍक्सेलरेशन ऑफ अ वेक्टर ऑफ एन ऑब्जेक्ट मूव्हिंग विथ युनिफॉर्म व्हेलॉसिटी इज अ झिरो वेक्टर. आपल्याला माहिती आहे जर व्हेलॉसिटी मध्ये परिवर्तन झालं तर ऍक्सेलरेशन निर्माण होतं, त्वरण निर्माण होतं. मग जर एखादी बॉडी संथ गतीने कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने मूव्ह होत असेल तर त्याचं ऍक्सेलरेशन 0 आहे, ऍक्सेलरेशन वेक्टर आहे. मग त्या बॉडीचा ऍक्सेलरेशन जो आहे हा ऍक्सेलरेशन वेक्टर हा 0 वेक्टर आहे, 0 वेक्टर आहे. ज्या वेक्टरचा मॅग्निट्यूड 0 आहे आणि ज्याला एक विशिष्ट दिशा आहे अशा वेक्टरला म्हणायचं आहे झिरो वेक्टर. पुढे आहे रिझल्टंट वेक्टर. द रिझल्टंट ऑफ 2 or more vectors is that single vector which produces the same effect as produced by all the vectors together. बऱ्याचदा आपल्याकडे 2 किंवा 2पेक्षा जास्त वेक्टर्स असतील. उदाहरणार्थ आपल्याकडे हे 2 वेक्टर्स आहेत, हा एक वेक्टर आणि एक वेक्टर आहे. जर मी या दोघांना कंबाईन केलं, एकत्रित केलं आणि एक सिंगल वेक्टर जर फाइंड केला आणि त्या सिंगल वेक्टरचा परिणाम या 2 वेक्टर्सच्या वैयक्तिक परिणामा एवढाच असेल. हे 2 वेक्टर्स वैयक्तिक मिळून जे काम करतायत, जे परिणाम दाखवतायत, तेवढाच परिणाम दाखवणारा जर मी सिंगल वेक्टर काढला तर त्या सिंगल वेक्टरला म्हणायचं आहे त्या दिलेल्या 2 वेक्टरचा रिझल्टंट. महत्वाची संकल्पना आहे द रिझल्टंट ऑफ 2 or more vectors. 2 किंवा 2पेक्षा जास्त वेक्टरचा रिझल्टंट काय आहे तो, तर इज दॅट सिंगल वेक्टर. हा एक सिंगल वेक्टर आहे विच प्रोड्युसेस द सेम इफेक्ट ॲज प्रोड्युस्ड बाय ऑल द वेक्टर्स टुगेदर. ते 2 किंवा 2पेक्षा जास्त वेक्टर्स एकत्रित मिळून जे काम करणार आहे, जो परिणाम दाखवणार आहे, तेवढाच परिणाम, तेवढंच काम करणारा सिंगल वेक्टर जो असेल त्या सिंगल वेक्टरला त्या सर्वांचा रिझल्टंट वेक्टर म्हणायचं. पुढे आहे निगेटिव्ह वेक्टर किंवा अपोजिट वेक्टर. अ निगेटिव्ह वेक्टर of a given vector is a vector of same magnitude but opposite in direction to that of given vector. इथं बघा वेक्टर ए बार दाखवलेला आहे, ए बार उजव्या बाजूला आहे, खाली बी बार दाखवलेला आहे, दुसरा वेक्टर बी बार हा डाव्या बाजूला आहे. इथं जर त्यांची लांबी बघितली, हा इथं बघा हे अंतर आणि हे अंतर सारखं आहे
मग लांबी दोघांची सारखी आहे, लांबी म्हणजे मॅग्निट्यूड, मॅग्निट्यूड ए चा आणि बी चा सेम आहे. मग हे जर मला मॅथमॅटिकली सांगायचं असेल तर मी काय म्हणणार, मॉड ऑफ ए बार इज इक्वल टू मॉड ऑफ बी बार. मॉड ऑफ ए बार इज इक्वल टू मॉड ऑफ बी बार म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी. हे दोन्ही इक्वल नाहीये. मॅग्निट्यूड जरी सेम असलं तर बघा त्यांचं डायरेक्शन हा उजव्या बाजूला आहे, हा डाव्या बाजूला आहे, डायरेक्शन एक्झॅक्टली अपोजिट आहे, एक्झॅक्टली अपोजिट आहे. मग अशा परिस्थितीमध्ये ए आणि बी आर नॉट इक्वल. मॉड ए बार आणि मॉड बी बार इक्वल आहेत, पण वेक्टर ए इज नॉट इक्वल टू वेक्टर बी. का? कारण वेक्टर सेम पाहिजे असेल तर दोघांचे मॅग्निट्यूड सारखे पाहिजे, दोघांचे डायरेक्शन पण सारखे पाहिजे. इथं मॅग्निट्यूड सेम आहेत पण डायरेक्शन वेगळे आहेत, म्हणून ए बार इज नॉट इक्वल टू बी बार. मग बी बारचं डायरेक्शन ए च्या अपोजिट आहे. मग आपल्याला कार्टेशियन कोऑर्डिनेट माहिती आहे. आपण ओरिजिनच्या उजव्या बाजूला पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस घेतो आणि तीच दिशा जर उलटी केली तर तिकडे आपण निगेटिव्ह एक्स ऍक्सिस घेतो. उजव्या बाजूला 1 असेल तर पॉइंट जर मी तेवढ्याच अंतरावरती डाव्या बाजूला घेतला तर -1 होतो तो. मग इथं पण डायरेक्शन उलट झालेलं आहे म्हणून त्याला मायनस चिन्ह देणार आहे. मग इथं बी बार जो आहे इज निगेटिव्ह वेक्टर ऑफ ए बार. ए बार हा दिलेला वेक्टर आहे, त्याच्याबरोबर मी बी ची तुलना करतोय, बी च दिशा त्याच्या विरुद्ध आहे म्हणून मी काय लिहिणार, बी बार इज इक्वल टू मायनस ए बार. जर मला बी बार दिलेला असेल आणि बी बार बरोबर मी ए बार कम्पेअर करत असेल तर बी बारचं जी दिशा आहे त्याच्या विरुद्ध दिशेमध्ये ए बार आहे म्हणून मी लिहिणार बी बार इज इक्वल टू मायनस ए बार. म्हणजे ए बार हा बी बारचा निगेटिव्ह वेक्टर आहे किंवा बी बार हा ए बारचा निगेटिव्ह वेक्टर आहे. ठीक आहे, ए बार इज इक्वल टू मायनस बी बार और बी बार इज इक्वल टू मायनस ए बार. पुन्हा एकदा बघा, अ निगेटिव्ह वेक्टर ऑफ अ गिवन वेक्टर. इथं ए बार गिवन वेक्टर आहे, त्याचा निगेटिव्ह वेक्टर पाहिजे. काय आहे ए बारचा निगेटिव्ह वेक्टर? तर इज अ वेक्टर ऑफ सेम मॅग्निट्यूड, तेवढाच मॅग्निट्यूड पाहिजे, बट अपोजिट इन डायरेक्शन टू दॅट ऑफ द गिवन वेक्टर. पुढे घेऊया इक्वल वेक्टर. टू वेक्टर्स ए बार अँड बी बार representing same physical quantity are said to be equal if and only if they have same magnitude and direction. दोन वेक्टर्स ए बार आणि बी बार यांना इक्वल असं म्हणता येईल किंवा म्हणता येईल जेव्हा त्या दोघांचे मॅग्निट्यूड सेम असतील आणि दोघांचे डायरेक्शन सेम असतील. आणि महत्वाचा भाग जो आहे, दे मस्ट बी रिप्रेझेंटिंग सेम फिजिकल क्वांटिटी. आता उदाहरणार्थ इथं ए बार डिस्प्लेसमेंट वेक्टर आहे असं मी मानतोय आणि बी बार हा फोर्स वेक्टर आहे. इथं आपल्याला दिसतंय दोघांची लांबी सेम आहे म्हणजे मॅग्निट्यूड सेम आहे, डायरेक्शन पण दोघांचं सेम आहे, पण इक्वल म्हणता येईल का? इथं नाही म्हणता येणार. का नाही म्हणता येणार? तर हा डिस्प्लेसमेंट आहे आणि हा फोर्स आहे. मग डिस्प्लेसमेंट आणि फोर्स इक्वल असू शकत नाही. म्हणून हे दोन वेक्टर्स जर एकाच फिजिकल क्वांटिटीला रिप्रेझेंट करत असतील, दोघांचे मॅग्निट्यूड सेम असतील आणि दोघांचे डायरेक्शन पण सेम असतील तर दे विल बी कॉल्ड ॲज इक्वल वेक्टर्स. ठीक आहे. मग जर ए बार डिस्प्लेसमेंट वेक्टर असेल आणि बी बार पण डिस्प्लेसमेंट वेक्टर असेल तर या दोघांचे मॅग्निट्यूड सेम आहेत, दोघांचे डायरेक्शन मध्ये एकाच बाजूला आहेत, म्हणजे दोघांचे मॅग्निट्यूड्स आर सेम, बोथ डायरेक्शन्स आर ऑल्सो सेम. सो वी कॅन से दॅट ए बार इज इक्वल टू बी बार. ए बार आणि बी बार इक्वल आहे. जर डायरेक्शन उलट असतं तर नॉट इक्वल, मग त्यावेळेस आपण लिहिलं असतं ए बार इज इक्वल टू मायनस बी बार. आता इथं दिशा पण सेम आहेत म्हणून इथं लिहिणार ए बार इज इक्वल टू बी बार. पुढे आहे पोझिशन वेक्टर. आकृतीमध्ये दिसतंय तुम्हाला
एक कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम दाखवलेली आहे. इथं एक्स ऍक्सिस आहे, ही एक्स ऍक्सिस, ही वाय ऍक्सिस, हा ओरिजिन आहे. इथं एक पॉइंट पी आहे. जर मी एखादा वेक्टर कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीमच्या ओरिजिन पासून पार्टिकलचं जी फायनल पोझिशन आहे, जी पोझिशन आहे, त्या पोझिशन पर्यंत जर मी वेक्टर काढला तर अशा वेक्टरला म्हणायचं आहे पोझिशन वेक्टर. अ वेक्टर which gives the position of a particle at a point with respect to the origin of chosen coordinate system is called position vector of the particle. थोडक्यात, in short, a vector drawn from the origin of coordinate system to the position of the particle. हा वेक्टर कोऑर्डिनेट सिस्टीमच्या ओरिजिन पासून काढला पाहिजे आणि पार्टिकल ज्या पोझिशन वरती आहे त्या पोझिशन पर्यंत काढला पाहिजे. तर अशा वेक्टरला म्हणायचं आहे पोझिशन वेक्टर. लक्षात घ्या, पोझिशन वेक्टर कोऑर्डिनेट सिस्टीमच्या ओरिजिन पासून स्टार्ट होणार आहे. म्हणजे या वेक्टरचा टेल जो आहे, टेल हा कोऑर्डिनेट सिस्टीमच्या ओरिजिन वरती पाहिजे. या आकृतीमध्ये बघितलं, आर बार इज इक्वल टू ओ पी बार इज द पोझिशन वेक्टर ऑफ द पार्टिकल प्रेझेंट ऍट पी. जो पार्टिकल या पी पॉइंट वरती प्रेझेंट आहे त्याचा पोझिशन वेक्टर आहे ओ पी बार. आणि ओ पी बारला रिप्रेझेंट करण्यासाठी आपण सिम्बॉल वापरलेला आहे आर. सो आर बार. पुढची संकल्पना पुन्हा अत्यंत महत्वाची आहे, युनिट वेक्टर. अ वेक्टर having unit magnitude in a given direction is called unit vector in that direction. ज्या वेक्टरचा मॅग्निट्यूड म्हणजे परिमाण एक आहे, युनिट आहे, अशा वेक्टरला म्हणायचं आहे युनिट वेक्टर. अ वेक्टर हॅव्हिंग युनिट मॅग्निट्यूड इन अ गिवन डायरेक्शन. मॅग्निट्यूड युनिट पाहिजे आणि एका विशिष्ट दिशेमध्ये असला पाहिजे, त्याला म्हणायचं आहे युनिट वेक्टर. आता युनिट वेक्टर कशासाठी डिफाइन करायचं आपल्याला? तर जर आपल्याला वेक्टरचा मॅग्निट्यूड जर पाहिजे असेल तर आपण ते बघितलं मॅग्निट्यूड कसा लिहायचं. पण बऱ्याचदा अशी परिस्थिती असते की आपल्याला फक्त वेक्टरच्या डायरेक्शनचा विचार करावा लागतो. मग जर मला वेक्टरचं फक्त डायरेक्शन सांगायचं असेल, डायरेक्शन बद्दल बोलायचं असेल, तर मी युनिट वेक्टरचा विचार करणार आहे. युनिट वेक्टर काय घ्यायचा? तर आपल्याला माहिती आहे कुठल्याही एखाद्या क्वांटिटीला एकने गुणलं किंवा भागलं तर संख्या तीच राहते. म्हणजे एकने गुणाकार केला, भागाकार केला तर संख्येमध्ये परिवर्तन होत नाही. म्हणून एक ही संख्या महत्वाची आहे. म्हणून आपण या वेक्टरचा मॅग्निट्यूड युनिट निवडलेला आहे. आणि तो डायरेक्शन दाखवणार आहे. त्याला वेक्टर आहे म्हणजे डायरेक्शन आहे. मॅग्निट्यूड 1 आहे म्हणजे त्याला कशाबरोबरही गुणलं किंवा कशाबरोबरही भागलं तर त्या संख्येमध्ये काही बदल होणार नाही. आता इथं बघा, इफ एम बार इज अ नॉन झिरो वेक्टर. एम बार हा वेक्टर आहे, त्याची किंमत 0 नाही, कुठलीही असू शकेल. इट्स मॅग्निट्यूड इज, मॅग्निट्यूड लिहायचं असेल तर एम च्या वरती बार द्यायचा नाही. और मॉड ऑफ एम बार, बार द्यायचा असेल तर मॉड चिन्हाचा वापर करायचा. मग एम किंवा मॉड ऑफ ए बार म्हणजे मी कशाबद्दल बोलतोय? फक्त मॅग्निट्यूड. मग या वेक्टर एम बार नॉन झिरो वेक्टर आहे म्हणजे त्याचा मॅग्निट्यूड इज नॉट झिरो. एम और मॉड एम बार इज नॉट झिरो. द युनिट वेक्टर अलॉंग एम बार इज रिटन ॲज. आता हा जो वेक्टर एम बार आहे त्याच्या दिशेमध्ये, त्याची जी दिशा आहे त्या दिशेमधला युनिट वेक्टर कसा लिहिला जाणार आहे? तर इज रिटन ॲज यू एम बार. इथं कॅप चिन्ह वापरलेलं आहे. वेक्टर साठी जसं ॲरो वापरलं जातं, काही वेळेस असं कॅप चिन्ह पण वापरलं जाऊ शकेल. याचा अर्थ वेक्टर आहे यू एम कॅप. मग युनिट वेक्टरला सिम्बॉल जो आहे यू कॅप एम म्हणजे युनिट वेक्टर आहे एम च्या दिशेमध्ये, यू कॅप एम, अँड इज रिटन ॲज.
एम बार इज इक्वल टू, हा युनिट वेक्टर आहे आणि हा मॅग्निट्यूड आहे. मग या मॅग्निट्यूडला म्हणजे या स्केलरला मी वेक्टरने मल्टिप्लाय केलं, युनिट वेक्टर आहे. मग याला डायरेक्शन आहे, याला डायरेक्शन नाही. मग या दोघांचा गुणाकार केला म्हणजे मला मॅग्निट्यूड पण मिळेल आणि डायरेक्शन पण मिळेल. मग एखाद्या वेक्टरचं डायरेक्शन स्वतंत्रपणे सांगण्यासाठी ही संकल्पना आहे जिचं नाव आहे युनिट वेक्टर. आता या फॉर्म्युल्यामध्ये इक्वेशन 2.1 मध्ये एम जो आहे दोन्ही बाजूला एम ने भागायचं आहे. या उजव्या बाजूला एम एम कॅन्सल होतील. सो यू एम बार किंवा यू एम कॅप इज इक्वल टू एम बार भागिले एम. मग जर मी एखाद्या वेक्टरला, एम बार हा वेक्टर आहे, जर मी एखाद्या वेक्टरला त्याच्या मॅग्निट्यूडने भागलं तर जे शिल्लक राहील, मॅग्निट्यूड मॅग्निट्यूड कॅन्सल होईल, शिल्लक राहील डायरेक्शन आणि त्या डायरेक्शनचा मॅग्निट्यूड 1 असेल. मग अशा क्वांटिटीला म्हणायचं आहे युनिट वेक्टर. हा फॉर्म्युला सर्वात महत्वाचा आहे. कुठल्याही वेक्टरला जर आपण त्याच्या मॅग्निट्यूडने भागलं तर आपल्याला मिळणार आहे युनिट वेक्टर. अ वेक्टर divided by its magnitude gives unit vector. Hence, um cap has magnitude unity and has same direction as that of m bar. हा भागाकार एक येणार आहे पण बार आहे म्हणजे डायरेक्शन शिल्लक राहणार आहे. मग 1 आणि डायरेक्शन, मग या वेक्टरचा मॅग्निट्यूड 1 आहे आणि त्याला फक्त डायरेक्शन आहे. मग अशा वेक्टरला म्हणायचं आहे युनिट वेक्टर. आता कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये 3 ऍक्सिस आहेत, एक्स, वाय आणि झेड. मग आपल्या सोयीसाठी या एक्स, वाय आणि झेड डायरेक्शन मध्ये 3 युनिट वेक्टर्स आपण विचारात घेणार आहोत. आय बार जो आहे इज अ युनिट वेक्टर अलॉंग एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिसच्या दिशेमध्ये जो युनिट वेक्टर आहे तो आय ने दाखवला जाईल. वाय ऍक्सिसच्या दिशेमध्ये जो युनिट वेक्टर असेल इज गिवन बाय जे बार आणि झेड ऍक्सिसच्या दिशेमध्ये जो युनिट वेक्टर असेल इज रिप्रेझेंटेड बाय के बार. हा महत्वाचा मुद्दा आहे. एक्स ऍक्सिसच्या दिशेमधला युनिट वेक्टर आय बार, वाय ऍक्सिसच्या दिशेमधला युनिट वेक्टर जे बार आणि झेड ऍक्सिसच्या दिशेमधला युनिट वेक्टर के बार. आता इथे बघा यू एम कॅप इज इक्वल टू आय बार. इथं ऍक्च्युअली यू एक्स पाहिजे, चूक झालेली इथं माझ्याकडनं. युनिट वेक्टर यू कॅप इथं एक्स पाहिजे म्हणजे एक्स ऍक्सिसच्या दिशेमधलं युनिट वेक्टर आय बार. इथं यू कॅप इथं वाय पाहिजे इज इक्वल टू जे कॅप म्हणजे युनिट वेक्टर अलॉंग वाय ऍक्सिस इज जे बार अँड युनिट वेक्टर अलॉंग इथं झेड पाहिजे, युनिट वेक्टर अलॉंग झेड ऍक्सिस इज के बार. दोन्ही बाजूंना जर मी डिवाइड केलं, इथं पहिल्या इक्वेशन मध्ये दोन्ही बाजूला एक्स ने डिवाइड केलं तर यू कॅप एक्स इज इक्वल टू एक्स बार भागिले एक्स. म्हणजे एक्स बार हा वेक्टर आहे, जर त्याला मी त्याच्या मॅग्निट्यूड एक्स ने भागलं तर मला मिळेल यू कॅप. लक्षात घ्या इथं एक्स आहे, एम च्या ऐवजी एक्स घ्यायचं आहे. तुमच्या पुस्तकामध्ये बघितलं तर इथं एक्स असणार आहे. यू कॅप एक्स म्हणजे युनिट वेक्टर अलॉंग एक्स ऍक्सिस इज इक्वल टू वेक्टर एक्स भागिले त्याचा मॅग्निट्यूड फक्त एक्स. पुन्हा इथं यू कॅप एम च्या ऐवजी वाय घ्यायचं आहे. यू कॅप वाय म्हणजे युनिट वेक्टर अलॉंग वाय ऍक्सिस इज इक्वल टू वाय बार डिवायडेड बाय इट्स मॅग्निट्यूड म्हणजे फक्त वाय. अँड तिसऱ्यामध्ये यू कॅप इथं झेड घ्यायचं आहे. पुस्तकामध्ये यू कॅप झेड आहे म्हणजे यू कॅप झेडचा अर्थ काय, युनिट वेक्टर अलॉंग झेड ऍक्सिस इज इक्वल टू झेड बार डिवायडेड बाय इट्स मॅग्निट्यूड म्हणजे फक्त झेड. हिअर या एक्स वाय वाय बार आणि एक्स बार वाय बार आणि झेड बार, इथं जे एक्स झेड बार आहे, वाय बार आहे, एक्स बार आहे, आर वेक्टर्स अलॉंग एक्स वाय अँड झेड ऍक्सिस रिस्पेक्टिव्हली.
वेक्टरचा गुणाकार, वेक्टर्स वरती प्रक्रिया करायची आहे, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार. तर वेक्टर ऑपरेशन मध्ये पहिला भाग आपण स्टडी करणार आहोत, मल्टिप्लिकेशन ऑफ अ वेक्टर बाय अ स्केलर. जर एखाद्या वेक्टरला स्केलरने गुणलं तर काय होईल? मल्टिप्लाइंग अ वेक्टर पी बार, पी बार हा वेक्टर आहे, त्याला मल्टिप्लाय करायचं आहे बाय अ स्केलर क्वांटिटी से एस. एस समजा एक स्केलर क्वांटिटी आहे आणि या स्केलर क्वांटिटीला आपल्याला वेक्टर पी, पी बार बरोबर गुणाकार करायचा आहे. हा गुणाकार मध्ये गुणाकार केला तर काय मिळेल? तर इट यील्ड्स, उत्तर मिळत आहे अनदर वेक्टर. हा गुणाकार केला तर आपल्याला वेक्टर मिळणार आहे. लेट अस राईट. हा गुणाकार केल्यानंतर मला क्यू बार मिळतोय. क्यू बार कशामुळे मिळालेला आहे? तर पी बार या वेक्टरला जर एस या स्केलरने मी गुणलं तर मला मिळतो आहे क्यू बार. आता क्यू बार जो आहे त्याचं डायरेक्शन पी बारच्या दिशेमध्येच असेल, पण गुणिले एस आहे म्हणजे या क्यू बारचा मॅग्निट्यूड, या क्यू बारची लांबी जी आहे ही एस पटीने वाढलेली असेल. आलं लक्षात? सो क्यू बार is a vector whose direction is same as that of p bar and magnitude is s times the magnitude of p bar. समजा p bar याची किंमत 3 आहे, 3 वेक्टर आहे तो, आणि त्याला मी 4 संख्येने गुणतोय, 4 त्रिक 12. मग क्यू बारची किंमत 12 झाली म्हणजे पी बार ज्याची किंमत 3 होती त्याच्या 4 पटीने वाढली, 4 3 12. पण डायरेक्शन क्यूचं जे आहे, पीचं जे असेल तेच डायरेक्शन क्यूचं असणार आहे. मग स्केलरला एखाद्या वेक्टर बरोबर जर गुणलं तर आपल्याला एक नवीन वेक्टर मिळतो. त्या वेक्टरची लांबी एस पटीने वाढलेली असते आणि त्या एस बारचं डायरेक्शन, त्या क्यू बारचं डायरेक्शन मूळ वेक्टर पी बार जो होता त्याच दिशेमध्ये असणार आहे. पुढचा भाग घ्यायचा आहे ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ वेक्टर्स. या वेक्टर्सची बेरीज आणि वजाबाकी करायची. द ऍडिशन और सबट्रॅक्शन ऑफ 2 or more वेक्टर्स ऑफ सेम टाइप. लक्षात घ्या, बेरीज वजाबाकी करताना ते दोन्ही वेक्टर्स सारख्याच फिजिकल क्वांटिटीचे पाहिजे, सेम टाइपचे असले पाहिजे. So the addition or subtraction of 2 or more vectors of same type, that is describing the same physical quantity, gives rise to a single vector. त्या सिंगल वेक्टरचं दुसरं नाव आपण बघितलं, रिझल्टंट वेक्टर. So gives rise to a single vector such that the effect of this single vector is the same as the net effect of the vectors which have been added or subtracted. 2 किंवा 2पेक्षा जास्त वेक्टर्स जेव्हा तुम्ही बेरीज करतात किंवा त्यांची वजाबाकी करतात, बेरीज करण्यापूर्वी वजाबाकी करण्यापूर्वी हे माहित असणं गरजेचं आहे की दे शुड रिप्रेझेंट सेम फिजिकल क्वांटिटी. मग यांना जेव्हा मी ऍड करेल किंवा सबट्रॅक्ट करेल तर मी काय करेल, एक सिंगल वेक्टर फाइंड करेल. त्या सिंगल वेक्टरला म्हणायचं रिझल्टंट वेक्टर. त्या रिझल्टंट वेक्टरचा परिणाम हे 2 किंवा 2पेक्षा जास्त वेक्टर्स जे मी कंबाईन केलेले आहेत त्यांचा एकत्रित जो परिणाम होता तेवढाच परिणाम हा माझा सिंगल वेक्टर दाखवणार आहे. इट इज इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड दॅट ओनली वेक्टर्स ऑफ सेम टाइप म्हणजे डिस्क्राइबिंग द सेम फिजिकल क्वांटिटी कॅन बी ऍडेड और सबट्रॅक्टेड. एक्झाम्पल, force F1 bar and force F2 bar can be added to give a resultant force. जर फोर्स मध्ये मी फोर्स मिळवला म्हणजे F1 बारला F2 बार बरोबर मिळवलं तर फोर्स मध्ये फोर्स मिळवला तर रिझल्टंट मला फोर्सच मिळेल. जर मी डिस्प्लेसमेंट मध्ये डिस्प्लेसमेंट मिळवलं तर रिझल्टंट डिस्प्लेसमेंटच मिळेल. जर मी फोर्स आणि डिस्प्लेसमेंटला बेरीज करण्याची प्रयत्न केला तर ती बेरीज निरर्थक असेल, कारण फोर्स वेगळा आहे, डिस्प्लेसमेंट वेगळं आहे, त्या दोघांना आपण ऍड करू शकत नाही.
सो फोर्स मध्ये फोर्स मिळवला तर आपल्याला रिझल्टंट क्वांटिटी ही फोर्सच मिळणार आहे. बट अ फोर्स वेक्टर कॅनॉट बी ऍडेड टू वेलॉसिटी वेक्टर. फोर्सला वेलॉसिटी बरोबर ऍड करू शकत नाही आणि वेलॉसिटीला डिस्प्लेसमेंट बरोबर ऍड करू शकत नाही, कारण या वेगवेगळ्या भिन्न क्वांटिटीज आहेत. पण बेरीज करायची असेल तर त्या क्वांटिटीज सेम असल्या पाहिजेत. इट इज इझी टू फाइंड addition of vectors a b and bc having the same or opposite direction but different magnitudes. a आणि b, ab आणि bc या दोन क्वांटिटीज आहेत, वेक्टर क्वांटिटीज आहेत. मॅग्निट्यूड सेम असू शकेल, वेगळं असू शकेल, डायरेक्शन सेम असू शकेल, वेगळं असू शकेल. मग अशा वेक्टरची बेरीज करणं आणि वजाबाकी करणं अत्यंत सोपं आहे. If individual vectors are parallel, that is in same direction. आता इथं बघा ए बार ए पासून बी कडे एक वेक्टर आहे, त्याचा मॅग्निट्यूड 5 सेंटीमीटर दिलेला आहे, आणि दुसरा वेक्टर आहे बी सी, त्याचा मॅग्निट्यूड 7 सेंटीमीटर दिलेला आहे. आता या दोन्ही वेक्टरला इक्वल म्हणता येईल का? नाही. का नाही म्हणता येणार? तर डायरेक्शन सेम आहे पण मॅग्निट्यूड सेम नाही. म्हणून अशा दोन वेक्टर्सना पॅरलल वेक्टर्स म्हणायचं. हे एकमेकांना पॅरलल आहे, डायरेक्शन सेम आहे पण मॅग्निट्यूड सेम नाही. मग जर दोन वेक्टर्स एकाच दिशेमध्ये असतील, मॅग्निट्यूड सेम असो किंवा डिफरंट असो, मग अशा वेक्टरची बेरीज करायची तर काय करणार? द मॅग्निट्यूड ऑफ द रिझल्टंट इज द ऍडिशन ऑफ इंडिव्हिज्युअल मॅग्निट्यूड्स. या दोघांचा रिझल्टंट फाइंड करताना काय करायचं? त्यांचे जे मॅग्निट्यूड आहेत एकाच दिशेमध्ये आहेत म्हणून त्यांच्या मॅग्निट्यूडची बेरीज करायची. 5 अधिक 7 बरोबर 12. मग आता इथं बघा मी रिझल्टंट वेक्टर जो आहे AC दाखवलेला आहे. म्हणजे थोडक्यात या वेक्टरला याला उचलून मी इथं ठेवणार आहे. म्हणजे हा जो टेल पॉइंट आहे याला हेड पॉइंट वरती आणायचं आहे. म्हणजे या वेक्टरला उचलायचं आहे आणि इथं ठेवायचं आहे. मग या दोघांचा स्टार्टिंग पॉइंट ए आहे आणि एंड पॉइंट कुठं जाणार आहे? तर याचा टोक सी ला एंड होत आहे. मग ए पासून स्टार्ट होणार आणि एंड कुठं जाणार? इथं सी वरती. मग हा जो आहे ए सी बार हा ए बी बार आणि बी सी बारचा रिझल्टंट आहे. सो मॉड ऑफ ए सी बार इज इक्वल टू मॉड ऑफ ए बी बार प्लस मॉड ऑफ बी सी बार. म्हणजे याचा मॅग्निट्यूड आणि याचा मॅग्निट्यूडची बेरीज केली तर आपल्याला रिझल्टंटचा मॅग्निट्यूड मिळेल 5 अधिक 7 बरोबर 12. पण अशी बेरीज केव्हा करायची? तर जेव्हा दोन वेक्टर्स ज्यांची आपल्याला बेरीज करायची आहे त्यांचं डायरेक्शन सेम असेल तेव्हा. आणि डायरेक्शन ऑफ द रिझल्टंट इज द सेम ॲज दॅट ऑफ इंडिव्हिज्युअल वेक्टर ॲज शोन इन फिगर ए. पहिला वेक्टर ज्या दिशेमध्ये होता दुसरा पण त्याच दिशेमध्ये आहे. दोघांची बेरीज करून रिझल्टंट फाइंड केला. या रिझल्टंटचं डायरेक्शन हे दोघं ज्या दिशेमध्ये आहे त्याच दिशेमध्ये आपला रिझल्टंट पण आहे. मग पॅरलल जर असतील, एकाच डायरेक्शन मध्ये असतील तर रिझल्टंटचं डायरेक्शन त्याच बाजूला राहील. However, if the individual vectors are anti-parallel, anti-parallel म्हणजे विरुद्ध दिशेमध्ये, that is in opposite direction. If the individual vectors are anti-parallel, that is in opposite direction, the magnitude of their resultant is the difference of the individual magnitudes, and the direction is that of the larger vector. इथं बघा ए बी बार वेक्टर दाखवलेला आहे, मॅग्निट्यूड 11 न्यूटन. बी सी बार त्याच्या विरुद्ध दिशेमध्ये आहे, मॅग्निट्यूड 5 न्यूटन. आता इथं काय करायचं आहे? मोठा जो आहे तो घ्यायचा आहे. मोठा ए पॉइंट पासून स्टार्ट होतोय आणि बी पॉइंट वरती एंड होतोय. आता काय करायचं? पहिला वेक्टर जिथं संपेल तिथून दुसरा सुरू झाला पाहिजे. म्हणजे याला उचलून इथं ठेवायचं. म्हणजे हा बी पॉइंट
आणि हा बी पॉइंट कोइन्साइड झाले पाहिजे. मग पहिला वेक्टर इथून सुरू झाला, तो 11 न्यूटन इथं संपला. इथून दुसरा सुरू होईल आणि इथून सी पॉइंट वरती जाणार, 5 न्यूटनला तो इथं संपेल. मग दुसरा वेक्टर इथं संपला. मग वेक्टरचा स्टार्टिंग पॉइंट इथं होता आणि दोघांना मिळून एंड पॉइंट इथं मिळाला. मग नवीन वेक्टर तयार होईल जो ए पासून स्टार्ट होईल आणि सी वरती एंड होईल. मग ए आहे तसंच तिथं आहे, सी जो आहे इथून इथं आला आणि इथं संपला तो. मग इथं एंड पॉइंट आहे म्हणून इथं सी लिहिलं आणि ॲरो इथं दाखवलं. मग डायरेक्शन अपोजिट होतं, म्हणजे याला +11 घेतलं तर याचं डायरेक्शन अपोजिट आहे म्हणून याला -5 न्यूटन गेल. मग 11 - 5 इज 6 न्यूटन. मग या ए बी बार आणि बी सी बार चा रिझल्टंट जो आहे त्याचा मॅग्निट्यूड आता इथं बेरीज झालेली नाही, 6 न्यूटन, म्हणजे इथं वजाबाकी करावी लागली. आणि रिझल्टंटचं डायरेक्शन या दोघांपैकी जो मोठा आहे त्या मोठ्याचं जे डायरेक्शन असेल तेच डायरेक्शन रिझल्टंटचं असेल. पॅरलल असतील तर रिझल्टंट त्याच दिशेमध्ये, आणि अपोजिट जर असतील तर मॅग्निट्यूड काढताना वजाबाकी करायची आणि रिझल्टंटचं डायरेक्शन त्या दोघांपैकी जो मोठा होता त्या मोठ्याच्या दिशेमध्ये रिझल्टंट असेल. इथं बघा मॉड ऑफ एसी बार रिझल्टंटचा मॅग्निट्यूड 6 आहे. कसा काढला तुम्ही, तर मॉड ऑफ ए बी बार, ए बी बारचा मॉड म्हणजे मॅग्निट्यूड किती आहे 11 न्यूटन, वजा मायनस का केलं, कारण दुसऱ्या वेक्टरचं डायरेक्शन अपोजिट आहे आणि त्याचा मॅग्निट्यूड 5 आहे. सो 11 वजा 5. मग एसीची किंमत, एसीचा मॅग्निट्यूड किती मिळाला 6 आणि त्याचं डायरेक्शन या दोघांपैकी जो मोठा होता त्या दिशेमध्ये रिझल्टंटचं डायरेक्शन आहे. आता वेक्टर्स एकमेकांना पॅरलल आहेत, अँटी पॅरलल आहेत. रिझल्टंट कसं काढायचं आपण बघितलं. पण जर दोन वेक्टर्स पॅरलल पण नाहीत आणि अँटी पॅरलल पण नाहीत, वेगळ्या दिशेमध्ये आहेत, तर त्यांचा रिझल्टंट कसा फाइंड करायचा, तर त्यासाठी आहे ट्रायंगल लॉ फॉर वेक्टर ॲडिशन. व्हेन वेक्टर्स ऑफ गिवन टाइप do not act in the same or opposite directions, the resultant can be determined by using the triangle law of vector addition, which is stated as follows. पॅरलल अँटी पॅरलल नसतील, वेगवेगळ्या दिशेमध्ये असतील तर आपल्याला ट्रायंगल लॉचा वापर करायचा. अगोदर ट्रायंगल लॉ म्हणजे काय ते समजून घेऊ. इफ टू वेक्टर्स डिस्क्रायबिंग द सेम फिजिकल क्वांटिटी, हे महत्वाचं आहे. बेरीज वजाबाकी करताना ज्यांची बेरीज करायची आहे ते सर्व एक सारखे पाहिजे, दे शुड रिप्रेझेंट सेम फिजिकल क्वांटिटी. सो इफ टू वेक्टर्स डिस्क्रायबिंग द सेम फिजिकल क्वांटिटी आर रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बाय द टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल टेकन इन ऑर्डर, then their resultant is represented in magnitude and direction by the third side of the triangle drawn in the opposite sense, that is from the starting point of the first vector to the end point of the second vector. जर आपल्याला दोन वेक्टर्स जे एकाच फिजिकल क्वांटिटीला रिप्रेझेंट करतायत यांची बेरीज करायची असेल तर त्या दोन वेक्टर्सना एका अपूर्ण त्रिकोणाच्या दोन संलग्न बाजू दर्शवतील अशा पद्धतीने त्यांची मांडणी क्रमाने करून घ्यायची आहे, ऑर्डरमध्ये करून घ्यायची आहे. मग जर तुम्ही या दोन वेक्टरची मांडणी क्रमाने करून घेतली जेणेकरून ते एका अपूर्ण त्रिकोणाच्या दोन संलग्न बाजू दाखवतील, तर त्या दोघांचा रिझल्टंट जो आहे तो त्रिकोणाच्या उरलेल्या बाजूने दिला जाईल आणि त्याचं डायरेक्शन, त्या रिझल्टंटचं डायरेक्शन अपोजिट सेन्स मध्ये, विरुद्ध दिशेमध्ये असेल. अपोजिट सेन्सचा अर्थ काय, स्टार्टिंग फ्रॉम
the first vector starting from the starting point of the first vector to the end point of the second vector. आपण पुढे अजून समजावून घेऊया आकृतीच्या स्वरूपात. सध्या बघा इथं एक वेक्टर पी क्यू बार दाखवलेला आहे. या पी क्यू बारला सिंबॉल वापरलेला आहे ए बार. दुसरा वेक्टर आहे आर एस. या आर एस ला सिंबॉल वापरलेला आहे बी बार. आपल्याला या वेक्टर ए बार आणि या वेक्टर बी बार ची बेरीज करायची. मग यांना बेरीज करताना मी काय करेल, या दोघांना एका अपूर्ण त्रिकोणाच्या दोन संलग्न बाजू दाखवतील अशा पद्धतीने अरेंज करेल, पण क्रमाने करेल, ऑर्डर मध्ये करेल. मग ऑर्डरचा अर्थ काय, तर पहिला वेक्टर जिथं संपेल तिथून दुसरा सुरू झाला पाहिजे. पण असं करत असताना कुठल्याही वेक्टरचा मॅग्निट्यूड बदलायचा नाही, त्याचं डायरेक्शन बदलायचं नाही. लेट ए बार अँड बी बार बी द टू वेक्टर्स in the plane of the paper as shown in figure. The sum of these two vectors can be obtained by using triangle law described above as shown in figure B. The resultant vector is indicated by C bar. पुढे बघूया. आधी तर बघा हा जो पी क्यू बार आहे तो ऍज इट इज ड्रॉ केला मी. पी क्यू ऍज इट इज ड्रॉ केलेला आहे. हा ए बार दर्शवतोय. आता मी काय करणार आहे, हा दुसरा जो वेक्टर आहे याला पॅरलल मूव्ह करणार आहे, याला पॅरलल इथून इथं सरकवणार आहे आणि त्याला पॅरलल खाली ओढणार आहे. मग याला उचलून हा जो वेक्टर इथं होता याला मी बाजूला केलं आणि किंचित खाली घेऊन इथं फिट केलं. इथं बघा पहिला वेक्टर जिथं सुरू होतोय, पहिला वेक्टर जिथं संपतोय तिथून हा दुसरा वेक्टर मी सुरू केलेला आहे. हे दोघं एकमेकांना पॅरलल आहे. हा वेक्टर आणि हा वेक्टर एकमेकांना पॅरलल आहे. म्हणजे थोडक्यात या वेक्टरला मी पॅरलल उचलून इथं फिट केलं. मग आता हा वेक्टर पी क्यू आणि आर एस, पी पासून क्यू कडे, इथंच आर पण आहे, आर पासून एस कडे. या दोन वेक्टर्सना मी क्रमाने लावून घेतलेलं आहे आणि हे दोघही एका अपूर्ण त्रिकोणाच्या संलग्न बाजू दाखवत आहेत. मग आता या त्रिकोणाची जर मी उरलेली बाजू पूर्ण केली, म्हणजे जर मी पी पासून एस ला जॉईन केलं, पण याचं डायरेक्शन उलट घ्यायचंय. मग आता इथं बघा हा इथं स्टार्ट झाला, इथं एंड झाला, हा इथं स्टार्ट झाला, इथं एंड झाला. मग इथं एंड झाला, मग इथून स्टार्ट नाही केला मी, इथून स्टार्ट केला आणि इथं एंड केला. म्हणजे पहिला वेक्टरचा जो स्टार्टिंग पॉइंट आहे पी आणि शेवटचा जो वेक्टर आहे त्याचा एंड पॉइंट एस. मग या रिझल्टंटचं डायरेक्शन पहिल्या वेक्टरच्या स्टार्टिंग पॉइंट पासून दुसऱ्या वेक्टरच्या एंड पॉइंट कडे. याला म्हणायचं आहे रिझल्टंट बार, रिझल्टंट वेक्टर. म्हणजे ए बार मध्ये बी बार मिळवला, मला मिळाला रिझल्टंट सी बार. मग इथं बघा सी बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार. सी बार हा वेक्टर ए आणि वेक्टर बी चा रिझल्टंट आहे. ए बार आणि बी बार स्वतंत्रपणे मिळून जे काम करणार आहे, स्वतंत्रपणे जे परिणाम दाखवणार आहे, तेवढा परिणाम हा एकटा वेक्टर सी दाखवणार आहे. म्हणून सी बार ए बार आणि बी बार च्या एकत्रित परिणामा एवढा आहे. म्हणून सी ला ए बार प्लस बी बारचा रिझल्टंट म्हणायचं आहे. लक्षात आलं? अत्यंत महत्वाची मेथड आहे. वेक्टर्सची बेरीज करताना त्या वेक्टरला आहे तसंच ड्रॉ करायचंय, दुसऱ्या वेक्टरला पॅरलल मूव्ह करायचं आणि पहिल्याच्या एंड पॉइंट वरती आणून ठेवायचं, त्रिकोण कंप्लीट करायचा. त्या त्रिकोणाची उरलेली जी बाजू आहे त्याचं डायरेक्शन पहिल्याच्या स्टार्टिंग पॉइंट पासून दुसऱ्याच्या एंड पॉइंट कडे द्यायचं. तो आपल्याला रिझल्टंट मिळाला. याची लांबी मोजली, या वेक्टर सी बारची लांबी मोजली
तर मला मॅग्निट्यूड मिळेल, आणि जर हा अँगल मोजला तर हा अँगल मला सी बारचं डायरेक्शन दाखवेल. We can use triangle law for showing that vector addition is commutative for any two vectors p bar and q bar. वेक्टरची बेरीज जी आहे ती कॉम्युटेटिव्ह आहे, क्रमनिरपेक्ष. क्रम बदलला तरी बेरजेवरती परिणाम होत नाही. म्हणजे इथं बघा, पी बार प्लस क्यू बार इज इक्वल टू क्यू बार प्लस पी बार. म्हणजे पी बार मध्ये क्यू बार मिळवलं किंवा क्यू बार मध्ये पी बार मिळवला तरी उत्तर तेच राहणार आहे. आता इथं हा ट्रायंगल जो आहे ओ ए बी, हा ट्रायंगल घ्या. याच्यामध्ये हा वेक्टर पी बार अगोदर काढलेला आहे, नंतर क्यू बार ऍड केलेला आहे. पी बार अगोदर काढला, नंतर क्यू बार ऍड केला, रिझल्टंट मिळाला आर बार. ओ बी जो आहे तो रिझल्टंट आहे. पण या ओ ए बी ट्रायंगल मध्ये रिझल्टंट काढताना पी बार अगोदर घेऊन त्याच्यामध्ये क्यू बार मिळवला, तर रिझल्टंट मिळाला आर बार जो आहे ओ बी. आता वरचा ट्रायंगल घ्या ओ सी बी. या ओ सी बी ट्रायंगल मध्ये हा वेक्टर ओ सी बार क्यू बार अगोदर घेतोय, त्या क्यू बार मध्ये मी पी बार मिळवतो आहे. सी बी म्हणजे पी बार नंतर ऍड केलेला आहे. पहिले क्यू बार नंतर पी बार ऍड केला. या दोघांचा रिझल्टंट त्रिकोणाची उरलेली बाजू ओबी. ओबी साइड दोन्ही त्रिकोणांमध्ये कॉमन आहे, म्हणजे क्यू बार मध्ये पी बार मिळवलं तर उत्तर आर बार मिळेल, पी बार मध्ये क्यू बार मिळवला तरी उत्तर आर बार मिळेल. सो फिगर ए shows addition of two vectors p bar and q bar in two different ways. Triangle OAB shows, हा OAB ट्रायंगल जो आहे काय दाखवतोय, p बार प्लस q बार इज इक्वल टू r बार म्हणजेच OB बार. वाईल ट्रायंगल OCB चा जर विचार केला तर पहिला एरो इथं संपतोय, दुसरा स्टार्ट होऊन इथं संपतोय. म्हणजे पहिला वेक्टर q बार आहे, नंतर p बार ऍड झाला. मग या दोघांचा पण रिझल्टंट आर बार आहे म्हणजे ओबी बार आहे. मग इथं देखील दोन्ही उत्तर सेम येत आहेत, म्हणजे पी बार प्लस क्यू बार इज इक्वल टू क्यू बार प्लस पी बार. वेक्टर ऍडिशन इज असोसिएटिव्ह. असोसिएटिव्ह म्हणजे दोन किंवा दोनापेक्षा जास्त वेक्टर जर तुम्ही ऍड केले तरी उत्तर तेच राहणार आहे. इफ ए बार बी बार सी बार आर थ्री वेक्टर्स, देन ए बार प्लस बी बार प्लस सी बार, अगोदर ए बार मध्ये बी बार मिळवला, जो रिझल्टंट आहे तो सी बार मध्ये मिळवला, इज इक्वल टू बी बार प्लस सी बार म्हणजे बी बार मध्ये सी बार मिळवला आणि जे रिझल्टंट येईल ते ए बार बरोबर ऍड केलं. सो ए बार प्लस बी बार प्लस सी बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार प्लस सी बार. याला म्हणायचं आहे वेक्टर ऍडिशन इज असोसिएटिव्ह. आता इथं बघा, मी अगोदर हा घेतो आहे ओपी ए बार आहे, पी क्यू बी बार आहे. ए बार मध्ये बी बार मिळवला तर रिझल्टंट आता हा आणि हा घेतोय, मग या दोघांचा रिझल्टंट हा ओ क्यू आहे. याची किंमत आहे ए बार प्लस बी बार. आता सी बार पण आहे, मग या ए बारचा आणि बी बारचा रिझल्टंट काढला ए बार प्लस बी बार, तो आहे ओ क्यू. त्याच्यामध्ये सी बार ऍड केला, मग याचा आणि याचा रिझल्टंट त्रिकोण पूर्ण करायचा. ही त्रिकोणाची उरलेली बाजू आहे, म्हणजे आपल्याला रिझल्टंट मिळाला. तीन वेक्टर्स आहेत ए बार, बी बार आणि सी बार. अगोदर मी ए बार मध्ये बी बार मिळवला, रिझल्टंट फाइंड केला. या रिझल्टंट मध्ये नंतर मी सी बार ऍड केला, फायनल रिझल्टंट मिळाला आर बार. आता मी अगोदर काय करतोय, बी आणि सी ऍड करतोय, म्हणजे हा वेक्टर बी बार आहे, हा वेक्टर सी बार आहे. या बी बार आणि सी बारची बेरीज करतो, बेरीज त्रिकोणाच्या उरलेल्या बाजूने दिली जाईल. मग या पी आर ची किंमत, हा जो पी आर एरो आहे याची किंमत आहे बी बार प्लस सी बार.
आता मी या दोघांची बेरीज करणार आहे, ए बार आणि बी बार प्लस सी बार. म्हणजे पहिला वेक्टर इथून स्टार्ट झाला, इथं एंड झाला. दुसरा वेक्टर इथून स्टार्ट झाला, इथं एंड झाला. त्रिकोणाची उरलेली बाजू या दोघांचा रिझल्टंट दाखवेल. मग आर बार हा ए बार आणि बी बार प्लस सी बारचा रिझल्टंट आहे, किंवा आर बार ए बार प्लस बी बार आणि सी बारचा रिझल्टंट आहे. मग ए बार प्लस बी बार या बेरजेमध्ये सी बार ऍड केला, किंवा बी बार प्लस सी बारच्या बेरजेमध्ये ए बार ऍड केला, तर उत्तर तेच राहत आहे. हेच इथं मॅथमॅटिकली दाखवलेलं आहे. ट्रायंगल ओ क्यू आर मध्ये, ओ क्यू आर या त्रिकोणामध्ये आर बार इज ए बी बार प्लस सी बार, आणि ओ पी आर या ओपीआर ट्रायंगल मध्ये ए बार प्लस ब्रॅकेटमध्ये बी बार प्लस सी बार इज इक्वल टू आर बार. म्हणजे या दोघांना इक्वेट केलं तर आपल्याला हे रिलेशन मिळेल. म्हणजेच वेक्टर ऍडिशन ओबेज असोसिएटिव्ह लॉ. वेक्टरच्या बेरजेचे दोन महत्वाचे नियम आपण बघितले, कॉम्युटेटिव्ह लॉ आणि असोसिएटिव्ह लॉ. ठीक आहे, आपलं लेक्चर इथं पूर्ण होत आहे. कंटिन्यू करूया.